श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी गायत्री. माझ्या गायत्री विथ स्वामी सेवा चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा. सकाळी सकाळी ऊन पडलं होतं आज, तर 2 ब्लँकेट चांगले पायाखाली तुडून धुवून काढले मी आज, आणि ते खाली घेऊन गेले, वाळत घातले आमच्या खाली गेटवर अपार्टमेंटमध्ये, आणि वाळत घालून दिले. त्याच्यानंतर मग मला नागपंचमीचं आज आवरायचं होतं, मग ते वाळत घालून मी वरती आले. बऱ्याच वेळेस माझ्या हातामध्ये ना जांभळाच कलर येतो, त्यामुळे आता मी ही जांभळी साडी नेसणार आहे. त्यावर मस्तपैकी तशाच बांगड्या मॅचिंग घालणार. तर मैत्रिणींनो, ही साडी मी आज नेसलेली आहे. जांभळीच साडी माझ्या हातामध्ये येते, त्यामुळे ना हा जांभळाच कलर काय माहिती अंगावर पण खूप छान दिसतो. तर हे आहे मॅजिक इरेजर हॅपी प्लॅनेट म्हणून. याच्यामध्ये 4 इरेजर येतात, तर त्यापैकी एक मी वापरायला काढलं बोर्डांना स्वच्छ करायला. म्हटलं आधी हे स्वच्छ करूया, मग नंतरून पूजा वगैरे आटपूया. तर हे खूपच सुंदर हॅपी प्लॅनेटचं मॅजिक इरेजर आहे. खूप छान आहे हे मॅजिकल इरेजर. मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा घ्या. मिशोवरून मी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे याची सुद्धा. तर मैत्रिणींनो, हे मी 197 रुपयाला मिशोवरून ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. तर हे खूपच छान आहे. मी बरीच व्हिडिओमध्ये ॲड पाहिलेली होती, म्हटलं चला आपणही मागूया. तर खूपच सुंदर बोर्ड निघाला आहे. एवढा घाण बोर्ड झालेला होता ना हा, एवढे किळस येत होते त्याच्याकडे पाहून, पण खरंच. आणि ओला कपडा आपण लावू शकत नाही, कारण आहे ना शॉर्ट सर्किट किंवा शॉक बसायचं सुद्धा आपल्याला थांबत. त्यामुळे हे ना म्हणजे आपल्या मुलांना सुद्धा पुसता येईल, आपल्याला सुद्धा हे पुसता येईल. तर खूपच छान आहे, खूपच छान बोर्ड निघाला माझा. तर आता चला म्हटलं, आता लाईट चालू बंद होऊन राहिली ना. मम्मी तू हे केलंय का? त्याचं पाणी चांगलं काढलंय ना? हां पण ते बोर्ड आहे बरं का. बरोबर बंद. हां. तर आमची अनुष्का सुद्धा पुसू राहिली बघा. तिलाच आज सांगितलं मी, थोडं तू पण पुसला, कारण खूपच बोर्ड खराब झालेले आहेत. हा इतका मळ, बापरे. हे तर खूपच डेंजर आहे आमचं, कारण इथून हीटरची वायर गेलेली आहे आमची. त्याला तर खूपच आता हळूहळू क्लीन करावं लागेल. बस खाली हे पप्पाचे चार्जर पण खूप खराब झालेले आहेत बघा. आता हे चार्जर सुद्धा एवढे घाण झालेले. कर अनुष्का, ते साफ करून काढ सगळं. हां, वाव, मस्त. तर आता अनुष्काने हे चार्जर साफ केले का मी मस्तपैकी ना याचं हे लायांचे ना, आता या नरसोबाचं चित्र आहे, याला मस्तपैकी याचा हार बनवणार आहे आता. या लायांचा आघाडा दुर्वा याचा सुद्धा आपण बनवलो तरी खूप छान असतं. ते पण टाकणार आहे मी याच्यात थोडं. सोनू, आघाडा आणि दुर्वा पण आण बाळा. ज्वारीचे काय हे ज्वारीचे लाया, ह्या ज्वारीच्या लाया असतात. ह्या लायांचं खूप महत्त्व आहे आपलं नरसोबाच्या चित्राला सुद्धा, आणि नागपंचमीच्या आपण वारुळाला सुद्धा ह्या वाहतात. तर आता असं एक एक करून मला ना सगळे अशा ह्या एवढं बारीक आहे ना, मण्यांसारख्या सगळे मला ना वळून घ्यावं लागणार आहे. आता ह्या मिक्सरला शेंगदाणे आणि गुळ बारीक करून घेतला मी, आणि आता हे वडे ना आता उपवासाला अनुष्का आणि मीच खाणार आहे. मस्त. आपला उपवास असला तरी मुलांना 2 का होईना चपात्या करूनच द्याव्या लागतात. तर आज अनुष्काने सुद्धा तिच्या भावासाठी उपवास धरलेला आहे, आणि इकडे वडे खाऊ राहिली मस्तपैकी. किचन वाट्यावर बसलो. किचन वाटा 3 करून घेतला मी आज, भारी एकदम. तर इथं सोमनी ना मैदा टाकून आहे ना भेंडीला, बघू रे सोम, हां, ही अशी भेंडीला मैदा लावून आहे ना तो तळणार आहे. कुठं पाहिली रेसिपी? मोबाईलवरच पाहिली का? हा, असं आमचं सोम आहे. लाजू राहिला. तर त्याने ना अशी भेंडी तळायचं ठरवलेलं आहे आता. वा 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 वा, ही भेंडी काय भारी तळली सोमनी. तर मैत्रिणींना तुम्ही ही अशीच मैदा लावून नाही ना थोडीशी भेंडी तळून पहा. कॉर्नफ्लॉवर लावली तरी चालेल. इथे सोमनी मैदाच लावला. वा वा सोहम, खूप छान. वा, क्रिस्पी भेंडी झाली. काहीतरी नवीन शिकायला मिळालं आज सोमकडून मला ना दीदी. आतमधून लाव. हां,
तर हा असा 2 साईड टेपनी मी आता चिटकवून घेते ते तर हार मोठाच होऊन गेला बरं का थोडासा. तर हे ना इथं खाली लावून घेतलं चित्र. घरातली पूजा झाल्यानंतर मी आले वारुळाला. तर वारुळाला येताना आहे ना सुंदर असं छान हिरवगार वातावरण आहे आमच्या इथे बरं का. तर असं व्यवस्थितच होतं. वारुळ पण एवढं भारी आलेलं आहे ना इथे. चला तर मग आता मी पूजा करून घेते. मी जो पडदा बनवला होता ना दरवाजाचा तर तो इथे वरती मी मारायला लावलेला आहे असा. तर तो थोडासा आहे ना खाली आला पण काही नाही ठीक आहे. नंतर तो मी व्यवस्थित सरळ एकदम टाईट करून देणार आहे. अनुष्का आता काढून घेते सर्व. आता हे सकाळी मी वाळत घातले होते ना ते आता मी आता काढून घेतले. वरती जाता जाता खाली कोणी येणार नाही परत डबल. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.